चूक म्हणजे काय असतं आणि आता एक इन्स्पेक्टर नेमकी हा सर्व प्रवास करताना आता इन्स्पेक्टर म्हणून त्यावेळेस काम करतो तुझ्या सिनियरिटीवर तू वाटत नाही म्हणजे तुला नेमकी काय काम करावं लागलं किंवा काय अभ्यास करावा लागला? एकतर मी सगळ्यात आधी तर मला असं वाटतं की मालिका क्षेत्रात काम करताना जे वेगवेगळे प्रकारचे कॅरेक्टर्स मुलींना करायला मिळत नाहीत अभिनेत्रींना ते माझ्या वाट्याला नक्कीच आलेत आणि मी वेगवेगळ्या प्रकारची कामं करू शकते. हो, अर्थात ह्या सगळ्याला एका वेगवेगळ्या प्रिपरेशनची गरज होती कारण आपण म्हणतो की प्रत्येक भूमिकेसाठी कलाकार त्या पद्धतीने मेहनत घेतो. मला स्वतःलाही असं वाटलं होतं की मी ACP म्हणून कितपत लोकांसमोर येऊ शकेन आणि लोकांना कितपत मी रुचेन पटेन. पण जेव्हा त्या स्वभावाचे जे काही कॅरेक्टरिस्टिक्स सांगितले तेव्हा मला कुठेतरी असं झालं की या वयाची या शरीरयष्टीची ही मुलगी असूच शकते. ती दिसताना कदाचित तशी दिसणार नाही पण तिच्या तत्वांमुळे जसं आता भोसलेंनी सांगितलं की त्याचं ज्युरिस्डिक्शन नसेल तरी पण तो तिथे काम करतो. तर ACP अनुजा हवालदार तशी नाही. तिचं म्हणणं आहे की प्रत्येक गोष्ट कायद्यानुसारच झाली पाहिजे, नियमांच्याच अनुषंगाने झाली पाहिजे आणि शक्यतो ज्याने त्याने आपापलं काम करावं, दुसऱ्याच्या कामात तंगड्यातंगडी घालून. तर मला वाटतं हा स्वभावधर्म अनुजाचा ग्रास्प करायला मला थोडीशी मेहनत घ्यावीच लागणार आहे जी कुठल्याही कलाकाराला घ्यावी लागते. शरीरयष्टीचं म्हणाल तर त्यासाठी मेहनत एवढीच आहे की मला कायम असं वाटतं ACP जरी पोस्ट असली तरी पण ॲक्च्युअल गुन्ह्याच्या ठिकाणी किंवा कधीही जर त्या ACPला ऑन फील्ड काम करावं लागतं तर तेवढा फिटनेस तिच्यात हवा आणि मी तर म्हणेन मुलगी म्हणून तर तो जास्तच हवा. तर मी त्या दृष्टीने या कॅरेक्टरकडे बघते की जरी ती ACP असली तरी पण ती काटक आहे. ती कदाचित तिच्याकडे अशी ताकद आहे की ती थोड्याफार ॲक्शनमध्ये सुद्धा गारद करू शकत असेल. एक झापड दिली तर कदाचित समोरचा कोलमडून पडत असेल. तर मी त्या दृष्टीने अनुजाला बघते आणि म्हणून ती मला स्ट्रॉंग वाटते. एकतर तिने ठरवलेल्या गोष्टी ती करते आणि त्यात ती हुरळून जात नाही की यांचं यश आहे त्यांचं असं आहे यांचं तसं आहे. तिची पण स्वतःची काही ड्रॉबॅक्स असणारच आहेत, प्रत्येक माणसाचे असतात तसे. पण आम्हाला तेच सांगायचं की सगळे पोलीस असले तरी एंड ऑफ द डे सगळे ते माणूस आहेत आणि त्यांचे स्वभाव गुणधर्म त्यांच्यामध्ये कधी ना कधीतरी दिसणारच. तर माझा एक प्रश्न असा आहे की ही प्रेस कॉन्फरन्सची जागा आहे का? प्रेस कॉन्फरन्सच नाही. हा प्रश्न मलाही पडला होता बघितल्यावर. माझं सुरू व्हायची का प्रेस कॉन्फरन्स नाही. पोलीस क्षेत्राचं काम आहे गुन्हे क्षेत्रावर या घटकामध्ये काम करत असतो. पण काही अधिकारी सामाजिक कार्यामध्ये सुद्धा काही सहभाग घेऊन काही काम करतात असं काही भाग आहे का? डेफिनेटली असं एक पात्र या मालिकेमध्ये आपण इंट्रोड्यूस केलं आहे ज्या सेकंड सीझनमध्ये. तर ज्या पात्राचं जो एक विरोधी पक्ष नेता आहे तसा आधी एक आमदार आपण दाखवला होता आणि तो सामाजिक काम करणार आहे आणि आता त्याच्याही बाबतीत काहीतरी गडबड झाली. सो एक समाजात चांगलं काम करणारा माणूस आणि त्याला पण ही माणसं स्वस्त बसू देत नाही, त्याची प्रतिमा मलिन करण्यासाठी काय पद्धतीनं प्रयत्न होतात आणि मग त्याची काय केस फाईल होणार आहे असा एक त्याचा पण एक वेगळा ट्रॅक चालला आहे. सो डेफिनेटली तुमचा प्रश्न खूप आवडला मला की ह्या पद्धतीनेही समाजात जे होतं त्याचा आपण प्रतिबिंब दाखवणार आहोत. डेफिनेटली सुंदर साहेबांचं आणि म्हणजे आता एवढ्यामुळे त्यांनी सामाजिक उपक्रमामध्ये स्वतः भाग घेतला. त्यांनी मोठी आपल्या भागाची पोलीस डिपार्टमेंटचा मला खूप जवळ दीपक पांडे घेऊन हो आहे ना ते माझे माणूस मित्र आहेत. हो का? सचिन पाटील तुझ्या माणूस मित्र आहे सिंगल साहेब. आता माझं त्यांच्याशी बोल चालू होतं. अच्छा. तर मग हा म्हणून मला त्या आजच्या त्या ठिकाणी असलं त्यांच्या करण्यामध्ये आणि ते वाचल्याची तुम्हाला निश्चित काहीतरी उपयोग होईल. साहेबांना तुम्ही भेटतो आणि मी गोष्ट सांगतो सार घेता येईल तुम्हाला. एक वर्ष असं आम्ही पकडलं. एक वर्ष जसं तुमची मुलगी काय करते 1 वर्ष चालवलं तसं आता 1 वर्ष ही चालवायची मालिका. त्याचं कारण स्लॉट चेंज झाला सगळ्यात महत्त्वाचं कारण 10च्या स्लॉटपर्यंत कसं आता मी पण नगरचा आहे मलाही माहिती आहे आपल्याकडे लोक साधारण 10-10:30ला झोपतात. एवढं उशिरापर्यंत 10:30 ते 11 कोण मालिका बघणार पण ठराविक आहे. मेट्रोपॉलिटन मेट्रोपॉलिटनमध्ये कसं लोक 10:30-11ला घरी येतात मग ते जेवता बघू शकतात. पण आता जो आमचा ऑडियन्सचा सोयीचा तो रुरल आहे आपलं नगर पुणे वगैरे ह्या नाशिक या शहरांमध्ये जो जास्त आहे. आता आमच्यासमोरचं आव्हान ते आहे की
की लोकांना ती उत्कंठा आणणे की नाही थोडंसं जागरण होईल, पण आपण एक मालिका बघूया. नाही पण तुम्ही एक भेट घ्या मुंबईमध्येच घ्या आता माझं दुपारी बोलणं झालं या मी नक्की भेटतो. आणि तुमच्या सिनेमाच्या माध्यमातून पण भेट घ्या. येस कारण मला त्यांचा इंटरव्ह्यू करायचा, पांडे साहेबांचा इंटरव्ह्यू करायचा आणि यांचा पण करायचा, फुले साहेबांचा पण करायचा आहे आणि पांडे साहेबांचा पण करायचा आहे. याबद्दल आपण म्हणजे असं कधी नाशिकला आले पण सेकंड सीझन आहे. फर्स्ट सीझनमध्ये कॅरेक्टर ऑलरेडी इस्टॅब्लिश झाले, लोकांना फार आवडले. सो नेक्स्ट टाइम करताना त्याची रिस्पॉन्सिबिलिटी अजून वाढते. जे तुम्हाला आवडलंय ते अजून चांगलं कसं द्यावं ह्याचा अभ्यास चालू आहे, प्रयत्न चालू आहे. हो तुम्ही पण घ्या. मी डोंबिवली. माझी मुलगी नगर